उपस्थित राहतो की कायदेशीर कारवाई व्हावी, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई व्हावी, कारवाई कोणत्याही प्रकारे कोणत्याही दबावापोटी होऊ नये, हे सगळं मान्य आहे. असं असताना आपल्या नेत्यांनी भलत्याच पक्षाच्या म्हणजे खरं तर महायुतीत तुमच्या सोबत असलेल्या एका पक्षाच्या नेत्याला तुम्ही मशिदीत जायचं नाही असं सांगण्याची काय गरज होती? एक्झॅक्टली. एक लक्षात घ्या, किरीट सोमय्या जेव्हा मशिदीमध्ये जाणार, किरीट सोमय्या कोणी सरकारी ऑफिसर आहेत का? त्यांच्याकडे कोणती ऑथॉरिटी आहे का? आपला भारत देश संविधानानुसार चालतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आपली इथे राहतात आणि आपला देश संविधानानुसार जातो. जी कारवाई करायची आहे ती पोलिसांच्या मार्फत कायदेशीर पद्धतीने झाली पाहिजे. जर तिथं आमच्या मित्र पक्षातले काही जर लोक तिथे कारवाई करण्यात जात असतील तर निश्चितच हे चुकीचं आहे आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने ती कारवाई स्वतःहून करण्याचा त्याला कोणताही अधिकार नाही. आणि हा धार्मिक विषय आहे. त्या धार्मिक विषयामध्ये समाजामध्ये ते जी. निर्माण होऊ शकतो, चुकीचा आता समज होऊ इथे शकतो.